गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट्स. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं इथं स्वागत करतो. काल बघा आपण प्रयत्न प्रमाद पद्धत उपपत्ती पाहिली. त्यालाच आपण ट्रायल अँड एरर बाय थॉर्नडाईक असं म्हणूया. यामध्ये पाहिलं की त्याची वैशिष्ट्ये पण पाहिली. प्रेरणा, शोधात्मक हालचाल, योगायोगाने यश आणि यश प्राप्तीमुळं दृढीकरण, ही जी काही वैशिष्ट्ये आहेत ही वैशिष्ट्ये पाहिली. मग ह्या प्रयोगाचाच आधार घेऊन थॉर्नडाईक यांनी काय केले, 3 नियम मांडलेत. 3 लॉज ऑफ लर्निंग. लॉ ऑफ रेडीनेस, लॉ ऑफ प्रॅक्टिस आणि लॉ ऑफ इफेक्ट असं आपण त्याला म्हणूया. आता लॉ ऑफ रेडीनेस, तयारीचा नियम पहिला. एखादी गोष्ट शिकण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी असेल तेव्हाच ती गोष्ट शिकली जाते. ही तर म्हणायचं, ही तर महत्त्वाचं आहे. मग आता तयारीचा नियम किंवा लॉ ऑफ रेडीनेस आपण म्हटलं की यातून बघा काहीतरी मला शिकायचं आहे, काहीतरी मला करायचं आहे, काहीतरी माझी करण्याची खूप इच्छा आहे असं आपण म्हणूया. पण त्याच्यासाठी तुमचं शरीर साथ देणं गरजेचं आहे, तुमची मानसिक तयारी असणं गरजेचं आहे. तेव्हाच ती गोष्ट काय करू शकता, तुम्हाला शिकता येते, नाहीतर तुम्हाला शिकता येत नाही. आता साधं उदाहरण आपण घ्यायचं झालं, मला खूप भूक लागलेली आहे. काय लागलेलं आहे, मला खूप भूक लागलेली आहे. आईनं माझ्यासमोर अति सुंदर सुंदर असं खमंग पंचपक्वान्न आणून ठेवलं. पण ते जेवण तर तुम्ही म्हटलं मी असंच बसणार आणि जेवणाकडं बघून माझं पोट भरलं पाहिजेत किंवा आईनं मला भरवलं पाहिजेत असं जर म्हणत बसलो आपण, आणि आईचं काहीतरी काम, आई सांगते तुम्हाला माझं काम आहे, मी कामात आहे, मी आणले, माझं काम आहे, आणि त्यामुळं तू काय कर, तुझं तू जेव, तुझं तू कालव, तुझं तू भातात आमटीवर सगळं कर, तुझं तू. पण नाही, मला काय लागले की माझं काम आहे, मी काम करणार आहे, तुझं तू बाळा जेव. तर मी जर म्हटलो नाही, मी असंच बसणार आहे आणि तू मला येऊन भरवायचं, नाहीतर मी जेवत नाही, असं जर म्हटलं तर काय होईल, तुमची पोट भरेल का रे? पोट भरणार नाही. किंवा तुम्हाला ते जे पंचपक्वान आहे तुमच्यासमोर, ते पंचपक्वान जर पाहून जर पोट भरलं असं होतं का? असं अजिबात होत नाही. मग तुमच्यासमोर वाढलेलं अन्न तुम्हाला तुमच्या हाताचा वापर करावा लागेल आणि मग ते जेवण खावं लागेल. स्वतःचा घास स्वतः भरवून घ्यावा लागेल, तरच कुठेतरी ते पोट आपलं भरणार आहे किंवा आपली भूक इथं भागणार आहे. म्हणजे तिथं जेवण्यासाठी काय गरज आहे, तुमची शारीरिक परिस्थिती आणि मानसिक तयारी इथं असणं गरजेचं आहे. जर शरीरच नको म्हणत असेल किंवा मानसिक तयारी नसेल, यू आर नॉट मेंटली प्रिपेअर्ड, देन व्हॉट विल हॅपन, यू विल रिमेन हंग्री. तुमची भूक तशीच राहणार आहे. मग पहिल्यांदा काय करणं, तुम्हाला ज्ञानाची भूक लागली पाहिजे. जर ज्ञानाची भूकच लागली नाही तर आपण ज्ञान घेऊ शकतो का? ज्ञान घेऊ शकणार नाही. मग यासाठी पहिल्यांदा तुमची शारीरिक आणि मानसिक स्थिती कणखर असणं गरजेचं आहे, तयार असणं गरजेचं आहे. यालाच आपण काय म्हणतो, तयारीचा नियम, लॉ ऑफ रेडीनेस आपण याला म्हणूया. त्यानंतर सरावाचा नियम. मग आता इथं बघा, एखादी विशिष्ट कृती किंवा ध्येय साध्य करण्यासाठी वारंवार सराव करावा लागतो. वारंवार केलेल्या सरावामुळे त्या कृतीचे आकलन होऊन ती कृती दृढ होते. तर मला सांगा, मला इच्छा आहे, मला इंग्रजीला 100पैकी 100 मार्क्स मिळवायचे. कसे मिळणार ते? गणिताला मिळवायचे 100पैकी 100. तुम्हाला तिथं सराव करावा लागेल. यू हॅव टू प्रॅक्टिस, यू हॅव टू गिव्ह स्पेशल टाईम फॉर दॅट. तुम्हाला एक वेळ द्यावा लागेल, तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करावं लागेल, अभ्यासाचा सराव करावा लागेल. दिलेले जे काही इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असतील ते इंटरव्ह्यू क्वेश्चन तोंड पाठच करून ठेवणं गरजेचं आहे. टुरिस्ट लिपलेट असेल ते पाठ करणं गरजेचं आहे. किंवा शिक्षणशास्त्रातले आपण आताच म्हणूया, द लॉ ऑफ ती थॉर्नडाईक यांनी सांगितलेले अध्ययनाचे 3 नियम. मग कोणकोणते आहेत? लॉ ऑफ रेडीनेस,
तयारीचा नियम, लॉ ऑफ प्रॅक्टिस सरावाचा नियम आणि लॉ ऑफ इफेक्ट परिणामाचा नियम. इतकं तुमच्या मनावरती घट्ट ते बसलं पाहिजे. कधी बसणार आहे ते? ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस कराल, ज्यावेळी तुम्ही सराव कराल, त्याच वेळी हे शक्य होणार आहे. नाहीतर असं म्हटला पेपर माझा आहे 27 तारखेला, आज 1 तारीख आहे, अजून 26 दिवस आहेत माझ्याकडे. 26 दिवसात काय जाता जाता अखंड 100 पानाचं पुस्तक मी पाठ करू शकतो. ह्या एक पोकळ आत्मविश्वासाखाली जर आपण राहिलो तर आपल्याला आपण काय करू शकणार नाही, आपण चांगले मार्क्स मिळवू शकणार नाही. इथं तुम्हाला सराव करावा लागेल, सरावाला वेळ द्यावा लागेल, पुन्हा पुन्हा त्याची रिव्हिजन करावी लागेल, तरच आपण कुठेतरी काय करतो एक परफेक्ट बनू शकतो. आणि मग जितका तुम्ही सराव कराल, जितका सराव केल्यामुळं काय होणार आहे, तुमची ती कृती किंवा तुमची जी ॲक्शन ती इथं दृढ होणार आहे किंवा त्याचं दृढीकरण इथं होणार आहे, झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. मग अशा ह्या सगळ्या गोष्टी ह्यालाच आपण काय म्हणूया, सरावाचा नियम म्हणूया. बघा परिणामाचा नियम बघा, सुखद अनुभव, यश असा परिणाम मिळणाऱ्या कृती सतत केल्या जातात, दुःखद असणाऱ्या कृती टाळल्या जातात. आता बघा इथं आपण त्या मांजराचं उदाहरण घेऊ. या मांजराचं उदाहरण घेऊन आपण जर 3 नियम पाहिले. तयारीचा नियम, मांजराला काय होतं, मांजरासमोर दिसत होतं की मला मासा खायचा आहे, आय वॉन्ट टू ईट, आय वॉन्ट टू गो अँड कॅप्चर दॅट फिश, आय एम हँग्री. त्याला भूक लागली होती, त्याला मासा दिसत होता समोर, आणि मासा दिसत असल्यामुळं त्यानं आपलं शरीर आणि मन एकत्र आणलं आणि त्यानं तो मासा मिळवण्याचा त्यानं इथं प्रयत्न केला. आणि मासा मिळवण्याचा प्रयत्नातच काय होतं, चुकून त्याच्या हातून ती कळ, तो खटका इथं दाबला गेला, पिंजऱ्याचं दार उघडलं आणि त्यानं मासा गिळंकृत केला. तयारीचा नियम बघ, सराव, पुन्हा पुन्हा त्या मांजराला त्या पिंजऱ्यात ठेवलं, 10 वेळ ठेवलं, 11 वेळ ठेवलं, 4 वेळ ठेवलं, 5 वेळा ठेवलं, आणि मग सरावानंतर त्याच्या लक्षात आलं पिंजऱ्यामध्ये गेल्या गेल्या मला काय करायचं आहे, खटका दाबायचा आहे. खटका दाबल्याशिवाय दार नाही. तर जो परिणामाचा नियम आहे आपण बघतोय तो सुखद अनुभव, यश असा परिणाम मिळणाऱ्या कृती सतत केल्या जातात, दुःखद असणाऱ्या कृती टाळल्या जातात. आपण मांजराचंच उदाहरण घेतलं तर मांजराच्या नावावरती जर एखादी गोष्ट ठेवली असती तर मांजर त्यातनं पिंजऱ्यातनं बाहेर आलं असतं का? पिंजऱ्यातनं बाहेर आलं नसतं. पण मांजराला माशाचं आमिष दाखवलं म्हणून मांजरानं काय केलं, मासा मिळवण्याचा इथं प्रयत्न केला. असं सुद्धा आपल्या आयुष्यात सुद्धा बाळानं आपल्यासमोर काहीतरी चांगली गोष्ट दिसते म्हणून आपण प्रयत्न करतो. जर वाईट असते तर सुख, ज्या गोष्टीतून आपल्याला सुख मिळतं, सुखाच्या शोधामध्ये, सुखाच्या पाठीमागं आपण काय करतो, धावत असतो. कोणी म्हणतं का मला दुःख द्या, मला जगाच्या यातना द्या, ॲक्सेप्ट करतो बुद्ध म्हणतं का कोणी? कोणी म्हणत नाही. प्रत्येकजण इथं सुखाचा हव्यासापोटी बऱ्याचशा गोष्टी इथं करताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून बाळांनो हा परिणामाचा नियमसुद्धा तितकंच आहे. जर परिणाम सुखद असतील तर नक्कीच आपण शिकू, परिणाम वाईट असतील आपण त्याच्याकडे पाहणार नाही. आणि म्हणून थॉर्नडाईकने सांगितलेले हे जे नियम आहेत, हे नियमसुद्धा आपल्याला अतिशय खूप महत्त्वाचे ठरतात. आणि ह्याच नियमाचा आधार घेऊन आपलं याचं थॉर्नडाईकनं सांगितलेली जी उपपत्ती आहे त्या उपपत्तीचे शैक्षणिक उपयोजन शिक्षणामध्ये याचा उपयोग कसा करायचा हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि या घटकावरती बाळांनो आपली परीक्षासुद्धा असणार आहे. पेपरमध्ये याच्यावरती नक्कीच एखादा प्रश्न असेल तर ठीक. तर आज आपण इथं थांबूया, राहिला भाग आपण उद्याच्या तासाला बघूया. थँक्यू.